डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे अनेक गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात। 10 वर्षापासून प्रशासनाची मात्र कारवाई टाळाटाळ। शिंदेवाडी विठ्ठलवाडीसह नदीकाठावरील गावांना धोका। धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे कारखाना परिसरातील शिंदेवाडी विठ्ठलवाडी बेंबळी आदी गावांसह नदीकाठावरील इतर गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या पाण्यामुळे अनेक जलजन्य आजार उद्भवत असून नागरिक धास्तावले आहेत। गेल्या 10 वर्षापासून जिल्हा प्रशासनाकडे या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत। मात्र जिल्हा प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे। त्यामुळे याबाबत जर योग्य दखल घेतली नाही तर नागरिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 4 गावातील नागरिकांनी दिला आहे। तर विहिरीतून गावात आणलेले पाणी टाकीत सोडले जाते। ते पाणी नळाद्वारे प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यात येते। ते पिऊ वाटत नाही। आंघोळ केल्यानंतर अंगावर बारीक पुरळ येणे तसेच अनेकांच्या डोक्यावरील केस गळणे आदी त्वचारोग जळत आहेत। तर ऊसाला पाणी दिल्यानंतर हिरवागार ऊस पिवळा पडत आहे। त्यामुळे जमिनीचा पोत देखील खराब होत असल्याचा ग्रामस्थांनी तक्रारी केली आहेत। तर अनेक पशुप्राणी या दूषित पाण्यामुळे मृत्यू पावले आहेत। याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित कारखान्यात येणारे दूषित पाणी थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी लोकमदत न्यूजशी बोलताना सांगितले। माझं नाव शरद लांडगे आणि माझं गाव आहे विठ्ठलवाडी, तालुका जिल्हा धाराशिव। आता ह्या गावामध्ये दूषित पाणी येत आहे, हे कुठून येत आहे, किती गावाला त्रास आहे आणि काय नुकसान झाले आणि तुमची काय आता मागणी आहे? ही जी येणारं पाणी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव इथून येणारं हे दूषित पाणी आहे, केमिकलयुक्त पाणी आहे। त्याने जी काय केमिकलचं देऊन टाकलेलं पूर्ण कारखाना ते पाणी सर्व आमच्या ह्या नाल्याला येते आणि ह्या नाल्यामुळं कमीत कमी कारखान्यापासून इथपर्यंत 4 गाव आहेत आणि इथून पुढं 5-6 गाव आहेत आणखी। कोणते? इकडं केशेगाव आहे, शिंदेवाडी आहे, आमची विठ्ठलवाडी आहे, परत पुढं बेंबळी कणगार असं फार उजनी धरण आपलं माकणी धरणापर्यंत पाणी पोचतं आहे आणि या पाण्याचे इतकं परिणाम बेकार आहे। आता माझी 1,20,000ची गाय मागच्या 20-25 दिवसापूर्वी मेली। मी गाय आणून 8 दिवस झालं होतं। एक दिवसाला कमीत कमी 27-28 लिटर दूध देणारी गाय 1,20,000ची गाय माझी शेतामध्ये बांधली असताना सुटली आणि जाऊन ह्या नाल्यातलं पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर ते विषबाधा होऊन गाय माझी मरण पावली। आज 1,20,000ची गाय आणि तिचं होणारं उत्पन्न असं जवळजवळ मी 5 लाख रुपयाला लॉसमध्ये आता। आणि मिरगाच्या नंतर पाऊस बंद पडल्यानंतर माझा हिरवागार ऊस होता आणि ज्या वेळेस ही पाणी नदीला आलं आणि ही पाणी प्रोक्लोशन माझ्या विहिरीत गेलं, ती पाणी मी ऊसाला दिलं। माझा 1 महिन्यामध्ये ऊस पिवळा जरत पडला, एकदम पिवळा झाला। आज वजन ज्या ठिकाणी मी गेल्या वर्षी 30-35 टन ऊस खाला होता ते आज 13-14 टनावर आला ऊस। हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत या कारखान्याच्या पाण्यामुळं। तरी पाणी आम्ही त्यांना सोडू नका म्हणत नाही, कमीत कमी त्यांनी फिल्टर करून तर पाणी सोडलं पाहिजे। आमचा त्यांच्या पाण्याला विरोध नाही की पाणी तुमचं येऊ देऊ नका, फक्त कसं आहे पाणी वळणाच्या मानानं पाणी वळणानंच पडणार आहे, पण ती फिल्टर करून त्यांनी पाठवलं पाहिजे, ही आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भात तुम्ही तक्रार केली का कोणाकडे? त्याच्या अगोदर आमच्या माजी सरपंच शिराजी शिवलकरांनी बऱ्याच ठिकाणी तक्रार केल्या। मी स्वतः आणखी याच्या अगोदर एका चॅनलला तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि काय समस्या आहे काय तक्रार आहे आपली? मी श्रीहरी शिवलकर, माजी सरपंच विठ्ठलवाडी। या कारखान्याच्या पाण्यामुळं ग्रामपंचायतचे पाणी दूषित झालेलं आहे। पाण्याचा स्रोत या नदीच्या काठावर असल्यामुळं पूर्ण पाणी दूषित आहे। लोकांना पाणी प्यायला मिळत नाही। विहिरीचं पाणी सांडपाण्यासाठी लोक वापरतात, सांडपाण्यासाठी वापर करतात ती लोक आणि पिण्यासाठी पाणी बोरवून काही लोक बेंबळीहून विकत आणतात पाणी आणि पितात ती। पाण्याची फार मोठी समस्या आहे म्हणून मी जवळजवळ 10 वर्षापासून पाठपुरावा करतो। ह्याचा पत्रव्यवहार केला आहे कलेक्टरला, तहसीलदारला, शिवोला चौकट पत्रव्यवहार केला आहे, परंतु त्याच्यावर काहीच निष्पन्न झालं नाही आतापर्यंत।
गेल्या वर्षी तलाठी साहेबांनी मिटिंग घेतली आहे म्हणली तर कारखान्यावर आंबेडकर कारखान्यावर, पण त्या मिटिंगचा बी काय उपयोग झाला नाही. मला सांगितलं की त्यांनी बाबा थोड्या दिवसात पाणी बंद होईल आता. पुन्हा त्याच्या गेल्या वर्षी काय केलं ह्यांनी, पत्रव्यवहार झाल्यावर साखर आयुक्ताला पत्र दिल्यावर ह्यांनी काय केलं की ब्लिचिंगची पोती पूर्ण नदीत हिथून शिंदेवाडीपासून जी उलटीत गेली ती कणगऱ्यापर्यंत उलटीत गेली. त्यावेळेस पाणी फुल होतं, या नदीला वाहतूक पाणी होतं. असं होऊन भरपूर प्रयत्न केला, पण कुठंच आम्हाला शासनाकडून कसलंच सहकार्य झालेलं नाही या बाबतीत. त्याच्यामुळं आम्ही आता सगळेच ग्रामस्थ सगळे मिळून आम्हाला एकतर कुठंतरी आंदोलन करावं लागेल किंवा उपोषण केल्याशिवाय आम्हाला पर्याय वाटत नाही असं वाटतं आहे आम्हाला. मागणी काय तुमची? आता मागणी आमची एवढीच आहे की कारखान्यानं सगळ्या जनतेचा विचार करून, सगळ्या शेतकऱ्याचा विचार करून पाणी कायमस्वरूपी बंद करावं. त्यांच्या पाण्याची त्यांनी कायमस्वरूपी व्यवस्था करणं गरजेचं आहे, एवढी आमची विनंती आहे. विठ्ठलवाडी गावातून परमेश्वर पांडुरंग शिवलकर बोलतोय. ह्या तिन्ही गावातून प्रत्येकी एक व्यक्ती लांबपर्यंत ह्या पाणी पाठपुरावा करून आलेला आहे. ह्या तिन्ही गावाला न्याय मिळत नाही. त्या कारणामुळे मी तिन्ही पंचायतला एकच लेटर, कारखान्याला एकच लेटर देऊन त्यांना विनंती केलेली आहे की बाबा ह्या पाण्याचा पाठपुरावा करून फिल्टर करून स्वच्छता करून नदीपात्रात सोडा. मग ह्याच्यावर जर त्यांनी नाही बंधन घातलं, मला शिंदेवाडीचा कॅनल अडवायला बंधन आहे. माझ्या विठ्ठलवाडी शिवारात जर दूषित पाणी आलं पुढल्या वर्षी, शिंदेवाडी शिवारचा कॅनल मी बंद करू शकतो. मला एवढा अधिकार आहे, कारण की मी तरतूद करतोय, शासनाकडे विनंती करतोय. मायबाप सगळं शासन आहे, त्यात मी स्वतः काही करू शकत नाही. जनता करणार ते इथून पुढं. पण ती कॅनल बंद केल्याच्या नंतर शिंदेवाडीला कळणार आहे किंवा त्या पाण्याचा परिणाम काय होते. सध्याला त्यांच्या गावातून पाणी येतं आहे, शेतांना देतात, पण शेतांचं नुकसान व्हायलेलं त्यांना कळत नाही. मग त्याच्या कारणानं ही पाणी सगळीकडे दूषित प्रमाण करत चाललेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना परिणाम होत आहे, जनावरांना, विहिरींना, सगळ्यांना दूषित परिणाम व्हायलेला आहे. त्या कारणामुळे त्या पाण्यावर सक्त निर्णय घेऊन शासनाकडे विनंती करून हात जोडून नम्र विनंती करतो, त्याच्यावर मान्यता करावी काहीतरी. आंदोलन काय छेडणार आहे का तुम्ही या संदर्भात? आंदोलन मी डायरेक्ट कॅनल बंद, मला आंदोलनाची अपेक्षा नाही. मी डायरेक्ट निर्णय घेतो, मी कुणाच्या भेट नाही. मी स्वतः JCB चालक आहे. JCB आणून ती कॅनल जी आहे पाठपुरावा बंद केल्याच्या नंतर तिकडं शिंदेवाडीचं पाणी बंद होईल. कारण की इतर जी प्रत्येक गावात नदी जाणार आहे त्या नदीला पाणी येते. मग ती नदीपात्रात पाणी सोडलेलं व्यवस्थित जाईल, इथून इकडं पाठपुरावा होईल. आणि ते कॅनल बारका कॅनल आहे आणि एवढ्या नद्यांना दूषित प्रवाह करत आहे. मग एक कॅनल बंद केला तर चालतं ना, शासन बी काय करणार नाही का? चुकीचं आहे माझ्या ह्यात काय बोलणं.